नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवरती। आजचा असा विषय की जी आतुरता आपण वर्षाचे 12 महिने बघतो, ती आतुरता आता 2 महिन्यात, अवघ्या 2 महिन्यात बाकी आहेत गणपती बाप्पा। असं आगमन आहे 2 महिन्यामध्ये। आता आपण ठाण्यामध्ये, आता आपण चाललोय वागळेला, कारण की वागळेला एक असं मूर्तिकार आहे, तिकडे त्या मूर्तिकाराला 41 वर्ष 42 वर्ष झालेली आहेत ऑलमोस्ट। अतिशय सुंदर सुंदर मूर्ती आहेत आणि मला असं मन झालं की तुम्हाला पण दाखवूया। आता आपण चाललोय त्यांच्याकडे, तर जाऊया आणि सगळ्या मूर्त्या वगैरे सगळं बघूया। आणि आता आपण भेटूया बाईकवरती डायरेक्ट। आता जस्ट आपण पोचले वागळे स्ट्रीटला आणि आपल्या बॅक साईडलाच पुढचा कारखाना आहे। आता आपण आतमध्ये चाललो तर आहे, कारण की यांचे कामं पण चालू आहेत, तुम्हाला नंतर दाखवेलच मी। आणि अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत इकडे। त्याला मग आता मूर्त्या बघून घेऊ, नंतर काकांच्याकडे पण बोलायचे। आणि मूर्तिकार जे मूर्ती घडवतात त्यांच्याशी आपण बोलू, जे डोळे वगैरे बनवतात त्यांच्याकडे बोलायचं। चला, नमस्कार। आपण आतमध्ये आलोय आणि अतिशय सुंदर अशा मूर्त्या इकडे तुम्ही बघू शकता की डायमंड वर्क झालेले पण आहेत, अर्धे कलर्स वगैरे पण झालेले आहेत। आणि इकडे मोठ्या मोठ्या मूर्त्या पण आहेत, तुम्ही बघू शकता की इथे ही नाही ना म्हणता किती फुटाची असेल, 5-5.5 फुटाची मूर्ती। आणि इकडे 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत मूर्ती भेटते। आणि सर्वात आवडलेली मूर्ती म्हणजे मला ही मूर्ती खूप आवडली, कारण की बाल रूपातली मूर्ती तुम्ही बघू शकता की किती सुंदर आहे। ही डोळे वगैरे बनवायची बाकी आहे, तर त्याचं पण काम बाकी आहे। आणि दाखवलं मला म्हणजे आतमध्ये पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत, डायमंड वर्कच्या मूर्ती। कारण की इकडे डायमंड वर्क पण भेटेल तुम्हाला करून, जर फक्त मूर्ती असं नाही की फक्त मूर्ती भेटेल तुम्हाला, डायमंड वर्क पण भेटेल। तुम्हाला डायमंड वर्क दाखवतो की सगळ्या मूर्त्यांचे डोळे अजून बनवायची बाकी आहेत, तर ते फायनल नंतर होतं सगळं। आणि या साईडला आपला लालबागचा राजा, ओके, सर्वांचा आवडता लालबागचा राजा तुम्ही बघू शकता। आणि इथे आपला बाप्पा किती सुंदर दिसते, तुम्ही नक्की बघा। आवडल्यास तर तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा, कारण की इथे अतिशय सुंदर अशी मूर्ती आहेत। आणि तुम्ही बॅक साईडला बघू शकता की रामाची थीम आहे, ही रामाची थीम बनवलेली आहे। अयोध्येचं मंदिर आहे आणि इथे श्रीराम बसलेले आहेत आणि खाली नंदी महाराज बसलेले आहेत। आणि आपले गणपती बाप्पा, सर्वांची लाडके गणपती बाप्पा बसलेले आहेत। आणि आपले काका जे हे वर्कशॉप चालवतात, त्यांचं मला काम चालू आहे, खूप डोळे वगैरे बनवायचे। पण आता आपण त्यांच्याकडे थोडाफार टाईम घेऊन आपण त्यांना बनवलेलं आहे। काका, तुम्हाला काय म्हणताय की आपल्या मूर्ती बनवण्यासाठी कसं काय वेळ भेटतो, कधीपासून तुम्ही चालू करता? आम्ही कमी नवीन वर्ष म्हणजे जानेवारी चालू करतो। 500-600 मूर्ती आमची बनवतो, शाडू मातीच्या, POPच्या दोन्ही मिळून कमीत कमी 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत। आपल्या गावांकडे 1 फुटापासून ते 12 फुटापर्यंत मूर्त्या असतात। तर तुम्हाला नक्कीच आवडले तर नक्कीच या कॉन्टॅक्ट करा आणि इकडे येऊन तर नक्कीच बुक करा। आणि कमी दिवस बाकी आहेत, तुम्हाला काय अडचणी येतात मूर्त्या बनवण्यासाठी? म्हणजे पावसाळ्यामध्ये आम्हाला भरपूर त्रास होतो, पाऊस असतो, शाडू मातीचे बनवलेल्या मूर्त्या भरपूर त्रास होतो। POPचे पण आपण बनवतो, पण ते शाडूमध्ये पावसामध्ये भरपूर त्रास होतो आम्हाला माती बनवायच्या असल्यावरती। कारण की काकांचं कला खूप 41 वर्ष मला झाले, तुम्ही असं ऐकलं? ठाण्यात 7 आणि ठाणे जिल्ह्यामध्ये मला एक मूर्ती करून 1 नंबर मिळाला। काय म्हणता? ठाणे जिल्ह्यामध्ये, ठाणा जिल्ह्यामध्ये 1 नंबर भेटलेला। आणि इकडे मूषक राग तुम्ही बघू शकता की किती सुंदर असं मोठ्या मोठ्या मूर्त्या वगैरे पण इकडे आहेत। आणि आता इथे काम वगैरे पण करतोय, सुंदर अशा मूर्त्या आहेत, वरती पण ठेवल्या आहेत, साईडला पण आहेत, सगळ्या बाल मूर्त्या वगैरे पण आहेत। आणि ही पण मला अतिशय सुंदर खूप आवडलेली सर्वात मूर्ती। आणि आपल्या रोशन शिंदेची पण इकडेच मूर्ती बुक होते दरवर्षीप्रमाणे, त्यावर्षी पण तिकडे त्यांनी बुक केलेली आहे। आणि काका तर बोललेत की थोड्या अजून लेट आले असते, तुम्हाला अजून मोठ्या मोठ्या मूर्त्या बघायला भेटल्या असते। ती गणपतीमधलंच एक छोटीशी मूर्ती 2.5-3 फुटाची असेल, श्री राम मंदिराचं मागे थीम दिलेलं आहे याला। आणि ही विठू माऊलीच्या रूपामध्ये मूर्ती आहे, ही पण अतिशय सुंदर आहे। आणि ही कोळी रूपातली मूर्ती आहे, ही पण पेंटिंग झालेली आहे, ऑलमोस्ट काम चालूच आहे। आणि तुम्ही बघू शकता हातावरती कमळ आहे, त्यावरती ही मूर्ती। आणि ही 7 ते 8 फुटाची अशी ही मूर्ती आहे।
अतिशय सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत इथे. मूर्ती पण खूप साऱ्या मूर्त्या आहेत, कोळी रूपातल्या असतील, परत खूप खूप काही काही नंदी वगैरेवरती खूप मूर्त्या आहेत, वरती देवी वगैरे पण आहेत ठेवलेल्या. आणि ह्या सगळ्या मूर्त्या शाडू मातीच्या वरती ठेवलेल्या आहेत. ह्यातल्या ह्या कलर झालेल्या पण शाडू मातीच्या आहेत सगळ्या. तर सुंदर सुंदर अशा मूर्त्या आहेत. आणि ही फर्स्ट ऑफ ऑल ही मूर्ती खूप आवडली आहे मला, की धोतर वगैरे घातले, खूप मस्त वाटते मूर्ती वगैरे. मला हे दाखवलंच आहे की आपण थोडेफार सिनेमॅटिक शॉट्स वगैरे पण घेतलेलेच होते. काम पण खूप पेंटिंग आहे यांच्याकडे, आणि की मूर्त्या जेवढ्या असतील तर काम एवढं पेंटिंग असणार आहे. तुम्हाला टाईम टू टाईम मूर्त्या भेटतील म्हणजे खूप माणसं वगैरे पण कामाला ठेवलेली आहेत. आता सारं पेंटिंगचं काम चालू आहे आपल्या दादाचं परत, कारण की दिवसाला नाही म्हणता 25 पेंटिंग करतो दादा तू. 25 पेंटिंग दादा पण करतो. आणि हा पण एक मूर्तिकार, हा फिनिशिंगचं वगैरे सगळं बघतो, कारण की हे पण एक खूप मोठं टास्क आहे की फिनिशिंग करण्यासाठी. अतिशय सुंदर अशी फिनिशिंग झालेली आहे सगळ्या मूर्तींची. जेवढ्या पण मूर्त्या बनवल्या ह्या लोकांनी फिनिशिंगमध्ये एक नंबर आहे. मी ही मूर्ती बघाल, मला पण खूप आवडली ही मूर्ती, की याचं धोतर वगैरे अँड ऑल सुंदर वाटते अतिशय. ही ना की शेला घातलं आहे, धोतर घातलं आहे, खूप सॉर्टेड वाटते. सगळ्या मूर्त्यांमध्ये एक अशी मूर्ती आहे की रोशन शिंदेची आहे. ती नक्की कमेंट करा की कोणती मूर्ती आहे, तुम्हाला तर नक्कीच आयडिया पण असेल, कारण की ती आपल्या सिनेमॅटिक शॉटमध्ये पण टाकलेली आहे आपण. आणि या दुकानासाठी येण्यासाठी तुम्हाला ॲड्रेस, नंबर आणि सगळं मी साईडला देईनच, तुम्हाला येतच असेल आता. आणि तुम्हाला मूर्ती बुकिंग करायची असेल तर नक्की लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा काकांना, कारण की खूप अतिशय सुंदर सुंदर मूर्त्या आहेत आणि खूप कमी प्राईजमध्ये पण आहेत. ठाण्यामध्ये अशी प्राईज भेटू शकत नाही लवकर. आता आपण चाललो आहे घरी. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. चला.